नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. अदानी समूहाची ग्रीन एनर्जीमध्ये 9,350 कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता. मोदी आल्यापासून पाकिस्तानावर संकट, आत्मघाती हल्ले वाढले, मृत्यूच्या संख्येत वाढ. आरबीआयसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी. ईमेल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. वडिलांचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. आमदार सत्यजित तांबे यांनी केली व्यक्त भावना. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार शासकीय नोकऱ्या. दिल्लीनंतर मुंबईहूनही अयोध्येला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार. इंडिगोची नवी घोषणा. राम मंदिरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही, तर राज ठाकरे यांचे विशेष अतिथींच्या यादीत नाव. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. मुंबईची मुस्लिम युवती चक्क प्रभू श्रीराम यांची भक्त असून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी मुंबई ते अयोध्या पायी यात्रेसाठी आपल्या 2 सहकाऱ्यासह निघाली आहे. येणाऱ्या 22 जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. याच अनुषंगाने शबनम शेख यांनी आपल्या 2 सहकाऱ्यासह पायी यात्रा करत सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण भारत एक असून येथे सर्व धर्माचे आदर केला जातो असा संदेश देत या यात्रेला सुरुवात केली आहे. मैडम, आप कहाँ से हैं? जय श्री राम दोस्तों, मेरा नाम है शबनम शेख। मैं मुंबई से अयोध्या पैदल यात्रा करने जा रही हूँ राम जी के दर्शन के लिए। और आज हमें हो चुके हैं पूरे टोटल 7 दिन। और दिन में कितना चलते हैं आप? दिन में हम 20-25 उससे ऊपर चलते, जैसा मतलब हमारा मन है वैसा चलते। कभी कम हो जाता है तो कभी ज़्यादा भी हो जाता है। आपके मन में ख्याल कैसे आया कि आप ये यात्रा निकाल लेंगे? देखो, मेरे मन में ख्याल ऐसे आया कि इंस्टाग्राम पे हम वीडियोस देख रहे थे काफ़ी, तो बहुत सारे लड़के लोग कोई पैदल जा रहा है, कोई साइकिल से जा रहा है, कोई बाइक से जा रहा है। तो हमने भी ये सोचा कि भाई सब लोग जा रहे हैं तो हम क्यों नहीं। एक भी लड़कियां जाते हुए मुझे नज़र नहीं आई, तो मैंने सोचा कि लड़कियां क्यों नहीं जा सकती। भाई अपना ही देश है, किसका डर है। हमारा महाराष्ट्र की छवि तो पूरे भारत में इतनी अच्छी है कि यहाँ पर लड़कियाँ बहुत सेफ है, आप लोग को पता ही होगा। तो मैं इसके लिए निकली कि भाई महाराष्ट्र ही नहीं, हमारा पूरा भारत देश महिलाओं के लिए बहुत ही ज़्यादा सुरक्षित है और बहुत ही ज़्यादा अच्छा है। तो मैं निकल पड़ी बस राम जी का नाम लेके। आपके घर वालों ने आपको सपोर्ट किया पूरा? घर वाले बड़ा अप्रिशिएट कर रहे हैं। डैडी से भी बात हुई, मम्मा से भी बात हुई। वो सिर्फ थोड़ा चिंता में है कि भाई मेरी बच्ची कैसे खा रही है, पी रही है। हालांकि ऐसा है कि देखो, कोई भी बच्चा अगर ट्रेन से भी कहीं ट्रैवल करता है तो भी माँ बाप को फिक्र होती है। तो बस यही है कि मैं पैदल जा रही हूँ इतना दूर, तो माँ बाप को हमेशा फिक्र लगी रहती है। बाकी बहुत ज़्यादा खुश है, वो बहुत ज़्यादा हैप्पी है। और पापा भी बहुत अप्रिशिएट कर रहे हैं, बोले कि सही से जाइएगा और अपना ख्याल रखिएगा। और मैंने बोला उनको कि हमें महाराष्ट्र पुलिस ने प्रोटेक्शन दी, उनका प्रोटेक्शन है, हमें कोई हमें डर नहीं है। और वो हमें बहुत अच्छा सुविधाएँ भी दे रही है, सारी चीज़ें। ऐसा संदेश देना चाहूँगी। देखिए, बहुत लोग बोलते हैं कि भाई, मैं भी पर्सनली मेरी बात कर रही हूँ। मैं जैसे पहले मैं वीडियो बनाती थी जिस पर जय श्री राम वगैरह के नाम लेती थी, तो मुझे कमेंट में बोलते थे कि यार ये गलत है, नाम नहीं लेना चाहिए, ऐसा नहीं बोलना चाहिए। तो ये सारी चीज़ें ना सोशल मीडिया के कमेंट सेक्शन और मैसेज तक ही सीमित है। लेकिन हम जब जैसे ही पैदल यात्रा करते करते आ रहे थे ना, तो मैं ढेर सारे मुस्लिम भाई भी मिले, वो जय श्री राम भी बोल रहे हैं। तो उनका मज़हब खतरे में तो नहीं आया। बस ये पता नहीं, मुझे समझ में नहीं आता ये कौन से लोग हैं, ये कौन सी ग्रुप है जो हमेशा ये कहती रहती है कि भाई ये चीज़ बोलने से ये गुनाह है, ये अच्छा नहीं होता है, ये नहीं होता। कुछ लोग बोलते हैं ये चीज़ें, तो ये लोग बहुत ही अलग माइंडसेट वाले हैं। बाकी आप ग्राउंड लेवल पे देखोगे तो सब अच्छे से मिलजुल के रहते हैं। और उन्होंने, मुस्लिम अंकल ने हमें आशीर्वाद भी दिया, हिंदू भाई तो दे ही रहे, बाकी मुसलमान भाई सामने से आकर अगर अप्रिशिएट कर रहे तो हमारे लिए वो बहुत बड़ी बात है। यही तो आज का भारत है। राम जी की जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या मिळणार. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नक्षलवादी, दहशतवादी, दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या किंवा कायमस्वरूपी जायबंदी झालेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर प्राधान्याने शासन सेवेत नियुक्ती देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना वारसांना अनुकंप तत्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे धोरण आहे.
गट क व गट ड सर्वांगातील सरळ सेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20% पदे अनुकंप तत्वावर भरण्यात यावीत असे सर्वसाधारण धोरण आहे. अनुकंप नियुक्त्यांचे हे सर्वसाधारण धोरण उच्च शिक्षणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू आहेतच. त्याचबरोबर आता अकृषी विद्यापीठ, शासकीय खाजगी अनुदानित महाविद्यालय, तंत्रशिक्षण संचालनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे, COP तंत्रज्ञान विद्यापीठ, लक्ष्मीनारायण अभिनव विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच अनुदानित अभिमत विद्यापीठे यामध्ये शासनमान्य गट अ ते गट ड या पदासाठी स्वतंत्र अनुकंप धोरण जाहीर केले आहेत. मावंड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून साजरी करण्यात आली. स्वर्गीय अटलजी यांना अभिवादन करताना भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. राजेंद्र आहेर यांनी स्वर्गीय अटलजी यांना अभिवादन करताना भाजपा जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर यांनी स्वर्गीय अटलजी यांच्यासोबत दिल्ली येथे संसद भवन येथे झालेल्या चर्चेबद्दल सविस्तर माहिती सांगितली. अटलजी एक अष्टपैलू खासदार होते. त्यांची स्वच्छ प्रतिमा होती. त्यांच्या कार्यकाळात PM ग्राम सडक योजना व नद्या जोडा प्रकल्प राबवण्यात आले. ते एक संसदपटू होते. या कार्यक्रमासह संघ प्रमुख गोरख शेट्टे, तालुका उपाध्यक्ष सचिन शेट्टे, अशोक निकम, शिवबा ग्रुप, सुबोध थेटे, विजय आहेर, वाल्मिकी शेट, माधव गाडक, लक्ष्मी आहेर, कृष्णा सांबरे, रामू काजळे, प्रवीण भुसाळ, सागर गडाख, प्रकाश आहेर, परक तेजोमय, वंदे मातरम, अटलजी अमर आहे यांच्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमात कर्म सुशासन दिवस संयोजक डॉ. राजेंद्र आहे आणि गोरख थेटे यांनी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांना व महिला कार्यकर्त्यांचे आभार मानले. येस मराठीसाठी चेतन जाधव, मांडवड. जानेवारी महिन्यात 16 दिवस बँका राहणार बंद. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. 16 दिवसांच्या बँका सुट्ट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश असणार आहे. बँक बंद असल्या तरी देखील नागरिकांना मोबाईल बँकिंग, UPI व इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे काम करू शकता. जानेवारी महिन्यात बँकेच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे: 1 जानेवारी नववर्ष अभिनंदन, 7 जानेवारी रविवार, 11 जानेवारी मिशनरी डे मिझोरम, 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती, 13 जानेवारी दुसरा शनिवार, 14 जानेवारी रविवार, 15 जानेवारी पोंगल, 16 जानेवारी तुसुपूजा, 17 जानेवारी गुरु गोविंद सिंग जयंती, 21 जानेवारी रविवार, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 25 जानेवारी राज्य दिन हिमाचल प्रदेश, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 27 जानेवारी चौथा शनिवार, 28 जानेवारी रविवार, 31 जानेवारी मिदा मिफी आसाम. अशा राहतील जानेवारी महिन्यातील 16 सुट्ट्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली डॉक्टरेट पदवी. भाजपचे प्रमुख नेते फडणवीस यांनी मंगळवारी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेली कार्य व महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्यासाठी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. फोर्टमधील मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा समारंभ पार पडलाय. यावेळी कोयासन विद्यापीठाचे प्रोफेसर, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक, जपानचे मुंबईतील काउन्सिल जनरल यासह राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दीपक केसरकर, छगन भुजबळ, मंगल लोढा आदी उपस्थित होते. जपानने आजवर भारताला आणि महाराष्ट्राला कायम मदत केली आहे. जपानमधील वाकायामा प्रांत आणि महाराष्ट्र राज्याचे संबंध छगन भुजबळ पर्यटक मंत्री असताना सुरू झाले. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. धन्यवाद.